मग दादा म्हणलं यूट्यूब चॅनल हो आहे की तर नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आता आपण सातारा जिल्हा खटाव तालुक्यामध्ये पोहोचलेलो आहे. आपल्यासोबत आपले सहकारी मित्र ओमकार सुतार हे सुद्धा उपस्थित आहेत बघा. तर एका पाण्याच्या टाकीमध्ये एक साप पडलेला त्यांना निदर्शनास आला होता. तर तो कोणत्या जातीचा आहे ते बघणार आहे आपण आणि त्याला सुरक्षितपणे बाहेर काढून निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडून देणार आहे बघा मित्रांनो. व्हिडिओ संपूर्ण बघायला विसरू नका. आता एक महत्त्वाचा प्रश्न असा असतो की पाण्यात साप समजा विषारी असेल तर ती पाणी वापरलं तर चालतं का? तर बघा बिनधास्तपणे वापरा, कारण कोणताही साप असा पाण्यामध्ये विष सोडत नसतो आणि जरी विष सोडलं तरी त्या पाण्याच्या जास्त क्वांटिटीमुळं त्याचा विषाचा परिणाम काय होत नसतो. त्यामुळं बिनधास्त तुम्ही पाणी वापरू शकता, काय प्रॉब्लेम येत नाही. तर बघा मित्रांनो, तो नाग जातीचा साप आपल्याला दिसतोय या ठिकाणी, आपल्याला दिसलेला आहे. तर त्याला आता बाहेर पटकन घेऊया, कारण पुन्हा वेळ नाही राहणार आपल्याला. बघा इंडियन स्पेक्टिकल कोबरा हे नको. आम्ही काय म्हणतोय, त्याला मारायला नको. नाही मारला नाही, तेच बरं झालं. तुमचं मनापासून म्हणजे खुश मध्ये कुठेतरी राहू द्या, 100%. तर बघा हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे, हायली वेनमस आहे. फक्त लक्षात घ्या, या सापाला पकडत असताना थोडीशी काळजी आपल्याला घ्यावी लागते, कारण हा विषारी साप याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रकारचे विषाणू येतं बघा. आता याची लांबी जर बघितलं 2 फूट लांबीला आहे. याची सरासरी लांबी 3 ते 4 फूट असते ना, अधिकतम लांबी 6 फुटापर्यंत वाढतो. ज्या वेळेला त्याला धोका वाटतो त्यावेळेला असा तो फणा दाखवून पूर्व चेतावणी आपल्याला देत असतो आणि शेवटचा पर्याय म्हणून तो चावत असतो. साप स्वतःहून कधी आपल्याला शेवट त्यालाही भीती आपल्याला भीती. होय, मी तेच म्हटलं मगाशी, आपण एक काम करूया, हो, त्याला कसा तरी करून भाऊजाला बचवायचंय आणि त्याला कुठं नाही कुठं त्याच्या ठिकाणी सोडायचंय. बरोबर. तर बघा मित्रांनो, ज्या वेळेला तो फणा काढतोय त्यावेळेला त्या फण्याच्या पाठीमाग मोडी लिपीतला मी बाटली म्हटलं मगाशी, मी फार माय पिसले मोडी लिपीतला 10चा अंक असतोय आणि त्यामुळे याचं नाव इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे. म्हणजे हेच म्हटलं. अजून एक म्हणला आणूया, नाही म्हणलं माराय नको. माझा निर्णय मारायचा नाही, फायदाच नाही ना, मारून काय उपयोग त्याचा. त्याला राहू दे. बघा मित्रांनो, थोड्याच वेळात त्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडून देणार आहे. दादा नाव सांगा, तुमचं पूर्ण नाव सांगा. परशुराम आनंद आतकरी. हा, परशुराम आनंद आतकरी यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. बघा, त्यांच्यामुळं हा जीव वाचवलेला आहे. दादा तुमचं नाव सांगा. सूरज कदम यांनी आपल्याला कॉल केला आणि परशुराम दादा यांचं हे घर आहे आणि त्या ठिकाणी आपण साप रेस्क्यू केला. तसेच आपले सहकारी मित्र मनोज मिराजदार यांनी पण आपल्याला संपर्क केला होता. तिघांचंही मनापासून खूप खूप धन्यवाद. तिघांच्या सहकार्यामुळं या सापाला जीवदान देण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे. त्यांचं मनापासून धन्यवाद. तर बघा मित्रांनो, आपण जस्टच नुकताच हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणजेच भारतीय नाग हा आता आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडतोय. तर तो कशा पद्धतीने जातोय बघा. त्याच्या फण्याच्या पाठीमागचा मोड लिपीतला 10चा अंक आपल्याला दिसतोय. तर बघा कशा पद्धतीनं आपण त्याला सोडलेला आहे. तर तो कशा पद्धतीनं निसर्गात जातोय तुम्ही बघू शकताय. तर बघा मित्रांनो, अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन बटन दाबून ऑलचा ऑप्शन क्लिक करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी दक्ष घ्यायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र मित्रांनो.